नमस्कार, मी परमदास जाधव. तर जे युद्ध 2 आठवड्यासाठी थांबवण्यात आलेलं आहे, ते युद्धात तो युद्ध आहे, ते थांबवण्यामागे इराण हा आहे. कारण इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे, हे इराणचे एक मोठे असे शस्त्र आहे. तर याचा वापर करून इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिलेली होती आणि काही प्रमाणात वाहतूक रोखली आहे. जगाच्या या मार्गावरून 20% वाहतूक ही तेल पुरवठा म्हणून होते. या मार्गावरून दीर्घकाळ बंद राहिलेला हा मार्ग जर बंद राहिला तर अमेरिकेसह संपूर्ण जगाची जी अर्थव्यवस्था आहे ही कोलमडली असते आणि म्हणून अमेरिकेला हा धोका पत्करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी इराणशी चर्चेची तयारी दाखवली. तर इराणने काही 10 कलमी प्रस्ताव हे अमेरिकेसमोर ठेवलेले आहेत. तर यात काही महत्त्वाचे म्हणजे इराणवरील जे सर्व आर्थिक निर्बंध आहेत ते कायमचे हटवणे हे इराणचे पहिले आणि मुख्य त्याच्यातला पॉईंट आहे. तर अमेरिका आणि नौदल अमेरिकेत जो नौदल आहे तो पश्चिम आखातातून माघार घेणे आणि या अटीवर इराण चर्चेला तयार झालेला आहे आणि म्हणून चर्चेची दिशा इराणनेच ठरवलेली आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी सुरुवातीला आक्रमक भूमिका घेतली असतील तरी अमेरिकेवर जागतिक स्तरावरून दबाव वाढलेला होता आणि या युद्धामुळे तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या आणि त्यामुळे हे युद्ध थांबवणे ही अमेरिकेची मजबुरी बनलेली होती. तर इराणने आपला रोड लाईन आधीच स्पष्ट केलेला होता. पाकिस्तानने मध्यस्थी करताना इराणच्या मागण्या अमेरिकेसमोर प्रभावीपणे मांडल्या. इराणला सुरक्षा हवी, ती सुरक्षा हमी मिळवून देण्यासाठी आणि निर्बंधावर चर्चा झाल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही हे पाकिस्तानने अमेरिकेला पटवून दिले आणि म्हणून तांत्रिकदृष्ट्या दोन्ही देशांनी शस्त्रसंधी जरी केली असली तरी इराणने आपली लष्करी शक्ती आणि भौगोलिक स्थितीचा फायदा घेऊन त्याचा वापर करून अमेरिकेला वाटाघाटीला करायला हे भाग पाडलेलं आहे आणि म्हणून हे 2 आठवड्याचे जे युद्ध थांबलेलं आहे हे युद्ध अमेरिकेने थांबवलेलं नाही. तर हे युद्ध इराणच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्यामुळे हे थांबलेलं आहे.